पाहुयात पुढची बातमी। मुंबईतील संथ मतदानावरून संजय राऊतांनी हल्लाबोल केला आहे। मवियाला मतदान होईल अशा ठिकाणी संथ मतदान केलं गेल्याचा आरोप राऊतांनी केला आहे। मतदानामध्ये पैशांचं वाटप करण्यात आल्याचा आरोपही राऊतांनी केला आहे। तर मतदारांचा छळ केला गेला असा हल्लाबोल संजय राऊतांनी केला। यंत्रणा कशी भ्रष्ट करायची यामध्ये भाजप आणि शिंदे माहिर आहेत। कितीही डाव टाकला तरी इंडिया आघाडी जिंकणार असंही संजय राऊत म्हणाले। जेथे जेथे शिवसेनेला भरघोस मतदान होऊ शकेल किंवा महाविकास आघाडीच्या उमेदवारांना भरघोस मतदान होऊ शकेल तेथेच अशा प्रकारे कासव गतीनं यंत्रणा चालवली आणि भारतीय जनता पक्ष किंवा त्यांच्या इतर लोकांना जिथे मतदानाचा टक्का वाढू शकेल तिथे अत्यंत व्यवस्थित वेगात कोणत्याही तक्रारीशिवाय मतदान घडवण्यात आलं। ईव्हीएम हॅक करता आले नाहीत, आम्ही जागरूक होतो। पैसे वाटप आम्ही पकडलं तरी पैसे वाटले, ठीक आहे, मग काय करायचं? मग अशा पद्धतीनं यंत्रणा ढिली करायची। ज्यांनी आयुष्यामध्ये एक पण लोकांमध्ये निवडून गेलेली निवडणूक लढवली नाही, मतदान कसं होतं, मतदान कसं मिळवायचं, यांनी साधी सोसायटीची पण निवडणूक कधी लढली नसेल, पतसंस्थांची निवडणूक पण कधी लढली नसेल, तो आम्हाला मतदानाच्या पद्धती शिकवत असेल तर ही फार मोठी लाजिरवाणी गोष्ट आहे। पहिलं संजय राजाराम राऊतनी आणि त्याच्या मालकांनी, कारण का दोघांनीही कधी लोकांमधली निवडणूक लढवलेली नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।